स्वामी भक्तांचे अनुभव भाग 11. श्री खटकुळ या नावाचे देवळे येथील असलेले एक गृहस्थ होते. त्यांच्या घरी रात्री सोबतीलासुद्धा कोणी राहायला तयार होत नसे. त्यांच्या पायाची बोटं रोज रात्री उंदीर कुरतडत असत. पुढे श्री स्वामी कृपेने त्यांची पीडा गेली होती. त्यांचे चिरंजीव मुंबईला नोकरीला होते. चांगले अधिकारी म्हणून होते. वडिलांकडून सर्व हकीकत ऐकून श्री स्वामींच्या दर्शनार्थ आले होते. आले ते उत्सवाच्या आधी 2 दिवस. मग त्यांना परत कोण जाऊ देणार? श्री स्वामींनी उत्सव झाल्याशिवाय जायचं नाही म्हणून सांगितलं. तो गयावया करून सांगे की केवळ 2 दिवसांसाठी मोठ्या मुश्किलीने रजा घेऊन आलोय. वेळेवर परत गेलो नाही तर वरिष्ठ फार रागावतील, कामाचा खोळंबा होईल. मी माझ्यावरचा वरिष्ठांचा विश्वास गमावून बसेन. माझी बढती जवळ आली आहे, तीही जाईल. किती झालं तरी माझी खाजगी कंपनीतली नोकरी. काम झालं नाही तर काढून टाकतील. श्री स्वामी म्हणाले, मला सांगायचं ते मी एकदा सांगून टाकलंय. तूही त्याचप्रमाणे वागावं अशी माझी इच्छा आहे. या उपर तुझी मर्जी. अगदी नाईलाजाने तो राहिला. 1-1.5 दिवस बराच अस्वस्थ होता, पण स्वस्थचित्त होता. घरदार नोकरी सर्व विसरून उत्सवात रमून गेला. उत्सव झाला, महाप्रसाद झाला, जाणाऱ्यांची धावपळ सुरू झाली. पण त्याही दिवशी त्याला जायला परवानगी मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी श्री स्वामींनी त्याला हाक मारून बोलावलं. त्याच्या घरच्या मंडळींना साहेबांना प्रसाद दिला. म्हणाले, प्रथम साहेब रागावेल, नोकरीवरून काढूनही टाकील, पण घाबरू नको. सर्व काही काय आणि कसं झालं ते खरं सांग. आपलं काम करीत राहा. नंतर मुंबईला जाऊन ऑफिसमध्ये हजर झाला. तो स्वामींनी सांगितल्याप्रमाणे साहेब भयंकर रागावले. म्हणाले, समजता कोण स्वतःला वगैरे वगैरे. इतका बेदरकार नोकर आम्हाला नको, म्हणून नोकरीचा पगार आणि हुकूम लगेच हाती ठेवला. म्हणाले, आलात कशाला, घरीच बसा. तो देखील ऑफिस सुटल्यावर घरी गेला. नाही म्हटलं तरी मनातून अगदी घाबरून गेला होता. दुसऱ्या दिवशी साहेबच त्याच्या घरी आले. त्याची सर्व हकीकत विचारली आणि त्याला नोकरीवर रुजू करून घेतलं. नंतर साहेब म्हणाले, मला स्वप्नात तू सांगितलंस त्याच वर्णनाचे एक गृहस्थ दिसले. त्यांनीच तुला बोलावून आणून हजर करून घे म्हणून सांगितलं. म्हणून तुला परत नोकरीवर घेतोय. काही दिवसांनी त्या साहेबांसह हेच श्री खटकुळ पांगरे येथे परत दर्शनासाठी आले होते. त्यावेळी एकदा आले ते साहेबसुद्धा भक्त बनले. भेटीच्या वेळी मनाची खूण मनाला पटली आणि त्यांची पूर्ण खात्री झाली. हे काम सामान्य नाही आणि पूर्ण संशय निवृत्ती झाल्यामुळेच की काय न कळे, ते सर्वच श्री स्वामींचे निष्ठावंत भक्त झाले. एका मोठ्या व्यापाऱ्याच्या कुटुंबात मतभेद सुरू झाले. अगदी वाटण्या करण्यापर्यंत वेळ आली. सावत्रपणाचा प्रश्न होता, त्यामुळे तट पडले. न्याय अन्याय यांची भाषा सुरू झाली. सख्खे नात्याचे लोक एकमेकांशी शत्रूसारखे वागू लागले. ज्याच्या हाती ससा तो पारधी ह्या म्हणीप्रमाणे व्यवहारावर आणि तिजोरीवर ज्यांचा प्रत्यक्ष ताबा होता ते इतरांना जुमानीनासे झाले. आपले सर्व गाऱ्हाणे त्यांनी श्री स्वामींना सांगितले. आपली मागणी बोलून दाखवली आणि त्याप्रमाणे व्हावं अशी विनंती केली. त्यांची बाजू न्याय्य होती. श्री स्वामींनी प्रथम त्यांना समायिकात समजावून काम करावं असं सुचवलं, पण मतभेद विकोपाला गेले होते, त्यामुळे ते शक्य झालं नाही. या सर्व वाटाघाटीत सुमारे 2 वर्षांचा काळ गेला. दरम्यान त्या वादीकडून ब्राह्मणाद्वारा श्री नृसिंहवाडीला सुमारे 100 गुरुचरित्र सप्ताह करवून घेतले आणि त्यांना सांगितलं, निर्णायक स्वरूपाचं मागणं स्वतः जाऊन मोठ्या शेटजींजवळ म्हणजेच वडिलांजवळ जाऊन मागावं. इतर सर्व पर्याय कसे निरुपयोगी ठरले तेही सांगावं. आणि मी श्री स्वामींकडे गेलो होतो आणि त्यांनीही काम होईल असं सांगितलंय हेही सांगावं. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या वडिलांसमोर सर्व हकीकत सांगितली, आपली कैफियत मांडली. गेली अनेक वर्ष जे काहीही होत नव्हतं ते तात्काळ सर्व मान्य झालं. इतकंच नव्हे तर कोल्हापूर इथे त्यांची स्वतंत्र शाखा देखील स्थापून देण्यात सहभागी ते झाले. हे कधीही होणार नाही असं म्हणणारे जाणकार देखील आश्चर्यचकित झाले. पुढे कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी स्वामी स्वतः तिथे गेले होते. बापलेकांची चांगली दिलजमाई करून दिली. प्रकरणे विकोपाला जाऊन एकमेकांचे हाडवैरी होण्याऐवजी
गोडी गुलाबीने समजुतीने असं प्रकरण सोडवणं किती अगत्याचं असतं ते नव्याने सांगणं नको. अशा वाटप प्रकरणी देखील मध्यस्थी करून श्री स्वामींनी योग्य त्या पद्धतीने सर्वांना न्याय दिल्याची उदाहरणं आहेत. घरगुती भांडणामुळे किंवा अतिविश्वास टाकल्यामुळे विश्वासघात झाला, सर्वस्व जायची वेळ आली, अशीही माणसं होती. पण अशा आलेल्या माणसांपैकी ज्यांची बाजू न्याय्य आहे असा कोणी कधी विनमुख होऊन गेला नाही. याहीमध्ये काही वेळा गमती होत. एक पार्टी बागायतीच्या वाटपाबाबत आपल्या बाजूने निकाल व्हावा म्हणून आली होती. त्यांच्या विरुद्ध बाजूने लोक देखील एका चमत्कारिक घटनेने श्री स्वामींकडेच आले. त्यांना स्वप्न पडलं की पांगरे येथे यज्ञ चालू आहे, तिथे येणाऱ्यांना चहा देत आहेत, तरी तू साखर घेऊन तिथे हजर हो. त्याप्रमाणे तो साखर घेऊन तिथे हजर झाला. ज्यांच्या केसेस कोर्टात चालू आहेत ते दोघेही वादी प्रतिवादी एकाच दरबारी हजर झाले. त्या वर्षाच्या उत्सवानंतर श्रींनी त्या दोघांनाही बोलावून घेऊन दोघांची बाजू स्वस्थपणे ऐकून घेतली आणि त्यांची समजूत घालून स्वामींनी ते प्रकरण मिटवून टाकलं. दोघेही पुढे स्वामींकडे नियमितपणे येणारे झाले.